मानव अचानक निर्माण झाला नाही. हजारो वर्षांच्या काळात तो हळूहळू विकसित झाला. प्रत्येक टप्प्यावर त्यानं काहीतरी नवीन शिकले. हातांचा वापर, ताठ चाल, अग्नी, भाषा आणि विचार या सातत्यपूर्ण प्रवासातूनच आधुनिक मानव घडत गेला. ही आहे मानवाच्या उत्क्रांतीची कथा. या भागात आपण मानवाच्या प्रवासाबद्दल शिकणार आहोत. जंगलातील जगण्यासाठीच्या जीवनापासून विचार करणाऱ्या, सर्जनशील आणि सुसंस्कृत जीवनापर्यंतचा प्रवास. हा धडा आपल्याला सांगतो आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आणि इतर प्राण्यांपेक्षा मानव वेगळा का आहे. कुशल मानवाला होमो हॅबिलिस असे म्हणतात. तो हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव होता. त्याचे अवशेष आफ्रिकेतील टांझानिया आणि केनिया परिसरात सापडले. होमो हॅबिलिस 2 पायांवर चालत होता, पण त्याची पाठ पूर्ण ताठ नव्हती. त्याचा मेंदू वानरांपेक्षा मोठा होता. तो साधी दगडी हत्यारे वापरत असे आणि फळे, कंदमुळे, अंडी व छोटे प्राणी खाऊन जगत असे. ताठ कण्याच्या मानवाला होमो इरेक्टस म्हणतात. तो मानव उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. तो ताठ उभा राहत असे आणि समूहाने जीवन जगत असे. त्याचा मेंदू कुशल मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याने अग्नीचा वापर करायला शिकले होते. त्यामुळे तो अतिशीत हवामानातही टिकू शकला. मात्र अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याला माहीत नव्हते. शक्तिमान मानव हा मानवाच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याची शरीरयष्टी धिप्पाड आणि मजबूत होती. त्याचे अवशेष प्रथम जर्मनीतील निअँडरथल येथे सापडले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन म्हणतात. त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. तो समूहाने राहत असे आणि साधे आवाज काढून संवाद साधत असावा. मृत व्यक्तीचे दफन करताना तो हत्यारे व वस्तू पुरत असे. यावरून काही विधी अस्तित्वात होते. कालांतराने काही समूह युरोप व आशियात स्थलांतरित झाले. पर्यावरणाशी जुळवून न घेऊ शकल्यामुळे शक्तिमान मानव नष्ट झाला. बुद्धिमान मानवाला होमो सेपियन असे म्हणतात. तो आधीच्या सर्व मानवांपेक्षा अधिक विचारक्षम होता. युरोपमध्ये त्याला क्रोमॅनॉन मानव म्हणून ओळखले जाते. त्याचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध हत्यारे बनवत असे. त्याचे स्वरयंत्र पूर्ण विकसित झाले होते. त्यामुळे तो स्पष्ट बोलू शकत होता. त्याला विकसित भाषा पद्धती होती. तो कल्पनाशक्तीच्या आधाराने चित्र काढत असे आणि कलात्मक वस्तू बनवत असे. म्हणूनच त्याला बुद्धिमान किंवा विचार करणारा मानव म्हणतात. प्रगत बुद्धीचा मानवाला होमो सेपियन असे म्हणतात. त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सतत विकसित होत गेली. आधुनिक मानव म्हणजे आपणच प्रगत बुद्धीचा मानव आहोत. आपले रंगरूप व आरोग्य वैशिष्ट्ये पूर्वजांसारखी असतात. संशोधनातून आधुनिक मानवात शक्तिमान मानवाचे काही गुण आढळतात. इसवी पूर्व 11,000 ते इसवी पूर्व 10,000 दरम्यान मानवाने शेती व पशुपालन सुरू केले. त्यामुळे स्थिर जीवन, अन्नधान्याचा वापर आणि संस्कृतीचा वेगाने विकास झाला. मानवाच्या या प्रवासातून एक महत्त्वाची गोष्ट समजते. जे अधिक विचार करू शकले, जे एकमेकांशी नीट संवाद साधू शकले आणि बदलत्या वातावरणाशी जोडून घेऊ शकले, तेच टिकून राहिले आणि पुढे गेले. हीच मानवाच्या उत्क्रांतीची आणि जीवनाची खरी शिकवण आहे.